सेंद्रिय शेतीतले बरेचसे जे बियाणं हे देशी बियाणं जास्त महत्त्व आहे. पण सध्या जे बियाणं जसं भेटलं तसं बियाणं आणलं तुम्ही आता बीज प्रक्रिया. आता तुम्ही म्हणताल की सर मी झेलर वापरतो, तुम्ही फ्रीजर वापरता, तुम्ही काय वापरता, ते तुमचे शेतकरी काय वापरतात? आमचे शेतकरी पहिले तर ट्रायकोडर्मा वापरत होते, पण आता बीजामृत वापरायला लागले. आता सेंद्रिय शेतीचा पहिला मुद्दा आहे कानमंत्र आहे की आज प्रत्येकाकडे शेणखत नका टाकून म्हणून मी शेणखत टाकायचं नाही शेतात अजिबात. पहा मी जे माणूस आहे काय समोर शेणखत टाकायचं नाही, काय टाकायचं आहे तुम्हाला शेणखत एवढं टाकायचं कामच नाही. पाहिजे तुमच्या बचत गटात 2 ते 3 गाई तरी सेंद्रियसाठी आपल्याला गावरान गायचं फक्त एका शेतकऱ्याला एका एकराला 10 किलो शेण लागणार आहे जीवामृतसाठी आणि 400 किलो घनजीवामृत करायसाठी 400 किलो लागणार आहे. म्हणजे आपल्याला ट्रॅलीवर जास्त ट्रॅल्या 5-10 ट्रॅल्या टाकायचं नाही. पहिला मुद्दा आहे तर आता बीजामृत जे आपण करतो बीज प्रक्रिया 12 महिने 24 तास हे जो शब्द आहे माझा हा सर्व पिकासाठी अंगूर असेल का संत्री असेल का वांगे असतील आपल्या भागात सगळे पीक आहे बरं. बुलढाणा जिल्ह्यात सगळे बुलढाणा अंगूर बी आहे, संत्री मोसंबी, केळी बी हा ॲपल सगळे A to Z. म्हणजे मी सांगितलं 12 महिने 24 तास हा शब्द माझा सगळ्या पिकासाठी. बीज प्रक्रियासाठी पहिलंच माध्यम. आज आपण गावरंग आहे का तुमच्या गावात नसतं तर एखादी फक्त शेणासाठी गोमूत्रासाठी एखादी वागवा गटात पाहिजेच ती. आता गाईचं दूध आपण रोज चहा वाटी घेऊन राहिलो, चहामध्ये कॅल्शियम आपल्या दुधामध्ये कॅल्शियम मान्य केलं. आता माझं म्हणणं आहे आज जर गाईचं एवढं आपण करू राहिलो तर गाईच्या शेणावर विश्वास ठेवतो. परत गाईच्या शेणात काय असतं, काय गाई शेणात तो आपण गॅस सॅलरी मिळते नव्हतो ते आहे तुम्हाला माहिती जादू घ्यायचा. गाईचं शेण सगळ्यात जास्त कशासाठी वापरलं गेलं. आपण आता पहिले जुने माणसं येतं त्या घरात राहिलो आपण, पण त्या सारवाच्या घरात आपण राहिलो, आपण त्याच्यावर लहानसे मोठे झाले त्याच्यावर आपण खाल्लं. हा जुने जे तुमचे हे होते बघा जे तुमचं ते म्हणजे आपलं आज गावरान गाईवर चालू आहे तिला खांदा आहे तिचा जर्सी नकोच आपल्याला. मी का नाही तर तेच कारण सांगतो. मुद्दा आला तुमचा घर सारवत होतो मान्य, त्या घरात तुम्ही राहिले लहानसे मोठे झाले, तुम्हाला काही श्वसनाचे आजार झाले का तुम्ही त्या टायमाला मास्क लावलं का. आता या पोरांमुळे मास्क लावावं लागलं पहिल्यांदा लोक आहेत मान्य पुरावा झाला तो. आता त्या काही ती लोक तुम्ही कलमी करत होते तर ते शेणाची गोळी लावत होते, तुम्ही बी लावले असेल लहानपणी ते आपण कलमी गुलाबाची कलमी लावायचं आहे मान्य आंब्याला लावत होतो. का लावत होतो तर बुरशी लागू नये बा, रोगराई लागू नये, बुरशी लागू नये. पहिलं तर शेणामध्ये तुमचे हे जे आहे की हे जे आपण बाहेरून सांगतो पाहिजे ट्रायकोडर्मा टाका, NPK टाका, PSB टाका, हे टाकायची गरज नाही. ऑलरेडी त्याच्यात बॅक्टेरिया आहे. आता आला मुद्दा टाकाचा बाबांचं मी सांगतो 1 ग्रॅम गाईच्या गावरान गाईच्या शेणामध्ये 300 ते 500 कोटी बॅक्टेरिया आहे. त्याचा पुरावा सुद्धा आपल्याजवळ आहे, त्याचं स्टेटमेंट सुद्धा आहे. याच कंपनीनं 78 कोटी 78,000 फक्त तुमचे याचे कोणत्या ते जर्सी गाईचे इतका फरक आहे. कुत्रा कोटीन कुत्र्याचा हजाराचा आकडा आला लक्षात. म्हणून आपण गावरान गाईला जिला थंड आहे त्या गाईचं प्रबोधन करतो. पण ठीक आहे शेणाकडे काय म्हणून पाहायचा. शेण एका प्रकारचं कृषीनाशक घट आहे. शेण एका हात शेणासाठी इफेक्टिव्ह आहे. झालं इथपर्यंत ठीक आला. आता आपण 2 नंबर टप्पा गोमूत्र. मला सांगा कॅन्सर झालेले रुग्ण सुद्धा जर गोमूत्र पिऊ राहिले इथं लाखांनी पैसे चालले बरं. कॅन्सर बेकार गोष्ट आहे ती माणसाची. गोमूत्र काय पाहायचं आता गोमूत्राकडे आपण काय पाहायचं आता इथून पुढं. गोमूत्र एका प्रकारचं तुमचं जंतुनाशक आहे. हे जे झाडावर तुम्ही वांगे टमाटे तोडा झाड त्याच्यावर गोमूत्र मारल्यानंतर काय करतो याचाही मी अनुभव सांगेन तुम्हाला. पण गोमूत्र पहिलं तुमचं जंतुनाशक आहे. 2 नंबर युरियाचा चांगला सोर्स आहे. झाडाला युरिया वरून फेकल्यापेक्षा झाडाला वरून युरिया फेकणे म्हणजे कापुरावाली. कापूर फेकला कापूर हातात ठेवा हळी उडून जातो. फक्त ती नावाले ते हे राहते काय म्हणते फक्त ते नावाला राहायचं फक्त नावाला दिसायला. युरिया फेकला अर्धा वरच चालला. हे जे वातावरण बदललं हे वर युरिया फेकू झालं. मग तुम्ही म्हणता सर आता युरिया द्यायचा कसा. गोमूत्र आपल्याला रेडीमेड आहे. गोमूत्राचा युरिया ताबडतोब पिकायला कसं लागतो 5 लिटर लागणार आहे. आपल्या काय असं टँकर लागत नाही बरं गोमूत्र लक्षात ठेवा. टँकर नाही लागत 5 लिटर लागतं. झालं गोमूत्र आलं पर्यंत आलं. पहिलं तर आता बीजामृत लय लागतं आपलं. बीजामृत फक्त लिहा. आता बीजामृतचा फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. आपल्याला अर्धा किलो गाईचं शेण घेतो आपण 50 मिली गोमूत्र घेतो. हे प्रमाण कमी जास्त बी होईल त्याच्या आपल्याला तुम्हाला मी पुस्तक टाकेला. एका दिवशी तू फॉर्म रूप येणार नाही आपल्याला. पण आज गोष्टी लक्षात की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात असे शेतकरी शेती करतात की ते आपल्याला त्याची माहीत नाही. अर्धा किलो शेत तुमचं 50 मिली गोमूत्र 1 ग्रॅम चुना गोमूत्र 50 ml 50 मिली अर्धा किलो शेण गोमूत्र 50 मिली
चुना 1 ग्रॅम आणि माती 5-10 ग्रॅम माती 5 ते 10 ग्रॅम मध्ये पाहिजे. आता हे एका प्रकारचं बुरशीनाशक म्हणून काम करत, कीटकनाशक म्हणून काम करत. आज झालं हे बा, ज्याला लिहिता येते घ्या, बाकी ऐका. तर त्याची घेऊन आता बऱ्याच दिवसांपर्यंत पेड घेऊन आता झालं इथपर्यंत ठीक आहे. बीजामृत करायला किती लागतो? 10 ते 20 मिनिटं लागते बघ. तुम्ही दुकानावर जासाल, इथून आता तुमची वडनेरले जासाल, तुमच्या काउंटर दुकान याच्यात गावात आहे कुठं असलं तर ओके, पण नसलं तुम्ही तिकडे जासाल, पेट्रोल आहे घालत चाल. गावातच काय शेण असले केलं अर्ध्या घंट्यात नाही 10-15 मिनिटात तुमची झाली. काय करायचं आता? जाताच वांगे, मिरची, टमाटे आणले, रोपं आणले, बुडवायचे, लागवड करायची. तुम्ही भुईमुग लावसाल, आता ट्रीटमेंट करा, भुईमुग लावा. बियाणे केल्यानंतर ते सुकू द्या. आता खरी बीज प्रक्रिया म्हणजे काय? झाडाची आंघोळ म्हणजे बियाण्याची आंघोळ घालणे म्हणजे नाही. जसं आपण डोक्याला तेल लावतो, तेल म्हणते शुद्ध बीज प्रक्रिया. म्हणजे ती सेंद्रिय शेतीची असो का केमिकलची असो, बीज प्रक्रिया म्हणजे डोक्याला तेल लावणे. आलं लक्षात? आंघोळ करणे नाही. आंघोळ केल्यानंतर ते बीजाचे खराब होतात, लोक लांब पडतात त्या टेक्नॉलॉजीमुळे. टेक्नॉलॉजीचा चुकीचा फायदा काय होतो? एखाद्या आमची NPK लोक डायरेक्ट पूर्ण बॉटल टाकतात, ते 20 किलोच्या मध्ये टोपल्यात घेतात आणि मग वरून टाकतात डायरेक्ट आणि मग घोसळतात. त्यानं काय होतं? ते कापलं वरून ते निघून जाते, ते बियाणं उगत नाही, दांगडू होतो, मग शेतकरी त्या गोष्टीला टाळतो. आलं लक्षात? बीज प्रक्रिया फक्त हलक्या हातात करायची. वांगे, मिरची, टमाटे सगळं टाकायचे. झालं बीज प्रक्रिया केली. आता तुम्ही बेड तयार केला, तुमचं पीक उगून येणार आहे. पण खाली पांढऱ्या मुळे फुटवायचे. लगेच तुम्ही म्हणतो सर पांढऱ्या मुळे फुटायसाठी झाले, मी काउंटरवर चालू करू सेकंदावर त्या पांढऱ्या मुळ्यासाठी काय तिथे दुकानदार मी बी दुकानदार आहे समजा, समजा बरं कोणी असं त्याची घेऊ नका. भूमिक ॲसिड मग त्यात आता मार्केटला फॅड आहे 99%, 95%, 12% वेगवेगळे. आता सेंद्रियमध्ये तुम्हाला काय करायचं? सेंद्रियमध्ये तुम्हाला भूमिक ॲसिड मार्केटला नाही आणणार आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याकडं काय गावात काय भेटतं आपल्याला योजनेअंतर्गत राशनमध्ये काय काय भेटतं? गहू, तांदूळ. हा, आपल्याला आता शास्त्रीय पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे. हा आहे तुमचा राशनचा तांदूळ. आता पांढऱ्या मुळे फुटायचं आहे. पांढऱ्या मुळे फुटणं प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे. आता बरं सगळ्या रात्री भात कोणा खाल्ला? भात खाल्ला कोणा रात्री? कोण खाल्ला रे? अरे भात खाजा बाबा, ना ताकद राहते. बळीराजाची बॉडी स्ट्रॉंग होती. बळीराजा स्वतः नागर उचलायचे. मग माहिला पण बळीराजा फोटो आहे. आताचे बळीराजा तर हे झाले आमचे बाळे कसं व्हावं शेती. भातात का खात होता लग्न? आता तुम्ही आज लावले खूप कुठे नाही खाणं गरजेचं का? आता तुमचे लग्न सराई होते, हे पौष्टिक खाद्य, याच्यामुळे तुमच्या तयारी एनर्जी पॉझिटिव्ह तयार होते. आता बघा तुम्ही लग्न सराई झाले की तुम्ही खुश होऊन जाता. किती उष्णता असू द्या, दुष्काळ पडू द्या, रस आहे जे खासाल ते तुमच्या शरीरात उतरवून ते पॉईंट. आता भाताचा विषय काय करता? भात का खात होतो आपण? तुम्हाला माहिती आहे भातामध्ये काय आहे? फॉस्फरस, पोटॅशियम. भातानं पोट भरतं. भात आपला महत्त्वाचा आहार आहे आपल्या महाराष्ट्रात. बरं ठीक आहे, माणसं पुरतानी, पण आता आपण त्याचा उपयोग शेतात करायचा आहे. सिलिकॉन आणता तुम्ही लांबून लांबून. आता सिलिकॉन बी आणत काम पडणार का? ते सिलिकॉन आवडली, सिलिकॉन बी याच्यात असतं. पहिला मुद्दा आता आपल्याला आणायचं चालू आलं बघ, आडावसाची आलो आम्ही करायचं आपल्याला काय म्हणते तांदूळ पाणी करायचं. विलिया तांदूळ पाणी. भूमिक ॲसिडसाठी काय वापरायचं आहे आपल्याला? तांदूळ पाणी. याच्यापैकी आपलं 3 पर्याय आपल्याजवळ उपलब्ध. असं एकच नाही, अजून आपल्याला भरपूर संशोधन आहे, भरपूर पर्याय आहे. आता बघा तांदूळ पाणी करायचं आहे आपल्याला पांढऱ्या मुळ्या फुटासाठी. पांढऱ्या मुळ्यामध्ये वांगे असो का, मिरची असो का, टमाटे असो का, तुमचं सोयाबीन असो. काय करायचं आहे? पहिला मुद्दा, पहिला आपलं भगोणं घेतलं, 10 लिटर पाणी टाकलं. पाणी आपलं जे पेतो तेच पाणी, हौदातलं पाणी खराब पाणी वापरू नको शकते त्या गोष्टीला. 2 किलो राशनचा गुळ, आपलं राशनचा तांदूळ टाकला. गॅस चालू केला, शेगडी चालू केली, आकडा इकडा जे असेल ते चालू केलं, हलत राहा, डवळत राहा. आता मला म्हणायचं आहे की आता आपण तुम्ही लग्न सराई चालू होईल तुमचे, तुम्ही ते भात करताना आता आचार्य आहे का कोणी इथं? आचार्य असेल कोण ना कोणी, तर ते पाणी सांडून देता की नाही? अजिबात सांडायचं नाही. आता याच्यानंतर तुम्ही ते कॅन भरून ठेवायचा आणि वापरायचा. खरा अर्क त्याच्यातच फेकून देतो आपण. सेंद्रिय शेतीमध्ये हे पहा, सेंद्रिय शेतीमध्ये अर्काचा मतलब आहे, भुस्सा पाहिजे नाही. अर्क ध्यान ठेवा. अर्क साहेबांनी सांगलं, अर्क अर्कच. ते जसं डवळलं की नाही, आपल्याला ते पाणी फेकायचं नाही, तसंच ठेवायचं. काय करायचं? त्याच्यात शेवटून थंड झाल्यानंतर किंवा तुम्ही आधी तुमचा 100-250 ग्रॅम गुळ टाकून द्यायचा. अर्धा किलो गुळ टाकला तरी बेस्ट. गुळामुळे ते किनवून प्रक्रिया होऊन जाईल. झालं इथपर्यंत तुमचं ठीक होतं. तुमचं पाणी तपलं झालं, त्यात गुळ बी टाकला, हलवून घेतलं.
आता हे तुम्हाला ठेवायचं आहे सगळं काढून एखाद्या माठात, ज्याचा एरिएशन राहतं. माठ आपला शेतकऱ्याचा पहिलं हे होता, फ्रीज होता. आता माठ कमी होत चालले गावोगावी. माठात टाकलं ऑटोमॅटिक हवाचं रूपांतर पाण्यात होईल. त्याचं राहिली करणं काय, सरळ सरळ तुमचा रुमाल घ्यायचा आणि ते गाळून घ्यायचं. आता काही गोष्टी त्यात आहे तंत्र की तुम्ही ते झाडू ठेवा, पण काही वेळेस झटपट पद्धत वापरणार आहे तर ते गाळून घ्यायचं. आता जेव्हा तुम्ही म्हणता सर सिलिकॉन बेस आणतो मी, सिलिकॉन महागडे चीज आहे, सिलिकॉन महागडे लोक भेटत म्हणजे महागडे भेटतं. काय करायचं आहे, पिकावर फवारायचं आहे. 50 मिली पट्टी पंप, पिकाला फॉस्फरस हे बी भेटत आणि भेटत. ते झालं वरून सिलिकॉन बॅटरी. जमिनीत सोडायचं आहे पांढऱ्या मोडासाठी. किती वापरचाल आता आपण हे जे बनणार आहे हे डायरेक्ट तुम्ही अर्धा लिटर 1 लिटर प्रति पंप प्रति एकर वापरा. दादाचे वाघ आहे 10 गुंठे, दादा डायरेक्ट पंपानं ठिबकनं सोडा नाही तर पंपानं सोडा. जिथं ठिबक नाही तिथं पंपानं ड्रिंचिंग करू शकता. अवघड आहे का, किती तयार होणार आहे. ताबडतोब बी तुम्ही केलं तरी दिसतं, पण आपलं म्हणणं जास्त 3-4 दिवस ठेवलं ना 100% त्यातलं उतरून जातं. लगेच तयार केलं खाल्लं ते थोडं थोडं किंवा झाली. तर जे मुद्दा काय आहे ते जे आपण केलं गरम थंड झालं, माठात टाकलं, माठातून ते डबल ते चांगलं गाळून घेतलं. पाणी टाकावं लागलं त्याला, थोडं टाकलं चालतं, काही एवढं घाबरत नाही. जितकं पिळतं येईल तितकं ते पांढरं पाणी तयार होऊन निघून देत निघून दे. बिसलरी म्हणून ठेवा. जसं वापरास तसं 50 मिली झाडा मारसाल तर सिलिकॉन बेस झाडाला भेटेल. वांगी मिरच्या जे पिवळ्या पडल्यानं कापूस पिकं सगळ्या पिकावर वापरू शकता. 50 मिली पट्टी पंप आणि जमीन सोडसाल तर पांढऱ्या मुळ्या कुठं कोणत्याही पिकाला सोडायची. कसं आहे जुगाड पद्धतीने सोडा, मायक्रो स्प्रिंकलर सोडायचं. तुमच्याकडे काकाकडे आता हे सोयाबीन आहे, पण मायक्रो स्प्रिंकलर आहे त्याच्याकडे. स्प्रिंकलरमध्ये चार्जिंगच्या पंपाला जुगाड करून घ्या. चार्जिंगचा पंप कनेक्ट केला, भिजून घ्या सोयाबीन आधी 1 घंटा, सोडलं 10 मिनिटात तांदूळ पाणी सोडून द्या. झाडावर पडलं तेही महत्वाचं, जमीन पडलं तेही महत्वाचं. इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही शिकले साधी सिंपल हुमिक ॲसिड. तुम्ही सर आमच्या गावात तांदूळच भेटत नाही, नवीन साहेबीला आपण तांदूळ घेतले नाही. आम्ही बंद आम्ही मोठे गेले, आमच्याकडे गावाला समृद्धी मार्गात गेला. आता आम्ही तांदूळ खातच नाही राशन. मग काय करतं बासमती आणायचं का, अजिबात नाही. आता पाऊल नंबर 2, आता दादाने समजा गायावरून गाय आणली, गाळ गटात 4-5 गाय आहे समजा, 10 गवऱ्या, 10 लिटर पाणी भिजू देणे 7-8 दिवस, 6 दिवस किंवा 7 दिवस. तर ते लालसर काळसर पाणी तयार होईल. ते एकरी 2 लिटर प्रति पंप वापरा, झाडावर मारा. आता हुमिक ॲसिड म्हणजे काय, की हुमिक ॲसिडकडे तुम्ही बघता कशा हे गोष्ट आहे. हुमिक ॲसिड म्हणजे तूप आहे समजा. मला सांगा त्यावर तूप लावलं तर हा त्वचा चांगली होईल, खाल्लं मी तर मी रक्तात रूपांतर होईल, मी हेल्दी होईल. हुमिक ॲसिड झाडापेक्षा मारल्यापेक्षा जमिनीतून सोडा खायचं. झाडाचं खाद्य काय सगळ्यात जास्त मुळावाटे न्यूट्रिएंट घेतं. फक्त झाडावाटी काय होतं माहिती का, आता आपण आलो आम्ही लय दमलो बा आता आम्हाला, हे जे आम्ही हातपाय धुतो फ्रेश व्हायसाठी, फ्रेशपणा फक्त किती दिवस टिकतो. आता समजा आम्ही हातपाय धुतले गावात, झाला आता आला सुटला काम. फ्रेश म्हणजे जे टानिक असतं की मार्केटचे हे फक्त फ्रेश करतात तुमचे झाडं 4-5 दिवस. तुम्हाला तुमचं मन भरलं की डबल आले की जळ तसं. म्हणजे आपण जे पाणी पितो पाणी प्यायला महत्व आहे. आता मला ताण लागेल, नुसतं पाणी हातावर पाणी टाकलं अर्थ होणार आहे का, केलं तर आलं तर हुमिक ॲसिडचा उपयोग, तांदूळ पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त जमिनीतून करा. आता 10 लिटर पाणी टाकलं, ते पाणी तयार झालं, 1 लिटर 2 लिटर तुम्ही वापरा. पिवारा पिकावर 50 मिली पट्टी पिकावर तुम्हाला हुमिक ॲसिड पाणी आहे का राहील सर. 2 पद्धत तुम्ही मग चल सर शिकले बा आता, पण आम्हाला पांढऱ्या मुळ्याला असतं फॉस्फरस भेटलं पाहिजे, लांब मुळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही हे ऐकलं का, मायक्रोराईज ऐकलं का. मेट्रा आपलं निर्मल सिक्स आहे, वेगवेगळ्या कंपन्याचं असतात. हे आपलं काय औषध नाही, आजपासून हे आपलं विरजन आहे. हे विरजन हे मायक्रोराईजला पिकाच्या मुळ्या विस्तार करायचे आणि पिकाले म्हणजे पिकाचे डबल हात करायचे. तुम्ही ऐकलं काढून घ्या, हात लंबे, तुमच्या पिकाचे हात लंबे करायचे, मुळं नवलंबे करायचे, तर तुम्हाला हे वापरणे म्हणजे एकदा